नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. ग्रहण होतं आणि ग्रहणामध्ये पहिल्यांदाच मुलगी रजस्वला झाली असेल तर काही दोष लागतो का असा प्रश्न. त्याचबरोबर रजस्वला म्हणजे पहिल्यांदाच मुलीला पाळी येणं, यावरती सुद्धा बऱ्याच मंडळींनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. मुलीला पहिल्यांदा पाळी येणं म्हणजे तिच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. हिंदू संस्कृतीत या अवस्थेला रजस्वला किंवा ऋतुमती किंवा ऋतुकालाचा प्रारंभ असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की मुलगी आता बाल्यावस्थेतून स्त्रीत्वाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. म्हणून पूर्वीच्या काळी या प्रसंगाकडं केवळ शारीरिक बदल म्हणून पाहिलं जात नव्हतं, तर तो एक संस्कार मानला जात होता. काही ठिकाणी याला ऋतुस्नान संस्कार असंही म्हटलं जात असे. मुलीला पहिल्यांदा पाळी आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला घाबरवू नये. आई किंवा घरातल्या मोठ्या स्त्रियांनी तिला शांतपणे समजून सांगावे की ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पहिल्या 3 ते 4 दिवसात तिला जास्त विश्रांती द्यावी. पूर्वीच्या परंपरेनुसार या काळामध्ये मुलीला देवपूजा, मंदिरात जाणं किंवा स्वयंपाकघरातली कामं ही टाळायला सांगितली जात असत. यामागं धार्मिक कारणांपेक्षाही तिच्या शरीराला विश्रांती मिळावी आणि स्वच्छता पाळता यावी हा मुख्य उद्देश होता. अर्थातच 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर 5व्या दिवशी ऋतुस्नान केलं जातं. सकाळच्या 5व्या दिवशी सकाळी मुलीला तेल लावून स्नान घालतात. स्नानानंतर तिला स्वच्छ आणि नवीन कपडे घालायला देतात. घरातल्या स्त्रिया तिच्या कपाळी हळदी कुंकू लावतात आणि तिचं औक्षण करतात. काही ठिकाणी ओटी भरून तिला फळं किंवा मिठाई भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. हा एक प्रकारे तिच्या आयुष्यातल्या नवीन टप्प्याचा सन्मान असतो. भारताच्या विविध भागांमध्ये या प्रसंगाशी संबंधित वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागामध्ये मुलीला पहिल्यांदा पाळी आल्यावर मोठा समारंभ केला जातो. तामिळनाडूमध्ये याला मंजल नेरट्टू विजा असं म्हणतात. या समारंभात मुलीला सुंदर साडी घालून सजवलं जातं. नातेवाईकांना बोलवलं जातं आणि तिच्या आयुष्यातल्या नवीन टप्प्याचा उत्सव साजरा केला जातो. सगळ्या पाहुण्यांना जेवण दिलं जातं आणि मुलीला भेटवस्तू दिल्या जातात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये याला ऋतुशुद्धी समारंभ असंही म्हटलं जातं. येथे मुलीला साडी नेसून तिला देवीसारखा सन्मान दिला जातो. नातेवाईक आणि शेजारी मंडळी तिला आशीर्वाद देतात. काही ठिकाणी गौरी पूजन किंवा कुमारी पूजन देखील केलं जातं. केरळमध्ये अशीच परंपरा आहे. पहिल्या पाळीनंतर काही दिवस मुलीला विश्रांती दिली जाते आणि नंतर स्नान करून छोटा समारंभ केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र हा कार्यक्रम तुलनेमध्ये साध्या पद्धतीने साजरा केला जातो. अर्थात मुलीचं औक्षण करणं, तिच्या ओटीमध्ये फळे, नारळ व गोड पदार्थ टाकले जातात. काही ठिकाणी जवळच्या स्त्रियांना बोलवून छोटे कानी हळदी कुंकू देखील केलं जातं आणि मुलीला आशीर्वाद दिले जातात. आता प्रश्न असा अनेकदा विचारला जातो की जर मुलीला पहिल्या पाळी ही नेमकी ग्रहणात आली, तर काल ग्रहण होतं 3 मार्चला, तर काय करावं. पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार ग्रहण काळामध्ये वातावरण संवेदनशील असतं. त्यामुळे जर पहिली पाळी ग्रहणाच्या वेळेत आली असेल तर घाबरण्याची गरज नाही. ग्रहण संपल्यानंतर मुलीला स्नान घालावे, घरातल्या देवतांना नमस्कार करावा आणि शक्य असल्यास नवग्रहांची प्रार्थना आणि छोटेखानी शांती करावी. काही जण तांदूळ, फळे किंवा कपड्यांचं दान करतात. अर्थात हा सगळा श्रद्धेचा भाग आहे. कधीकधी पहिली पाळी जी मुलीला आहे ती सुतकाच्या काळात येते किंवा सोहेराच्या काळात येते. म्हणजे जन्म किंवा मृत्यू झाल्यानंतरच्या काळामध्ये जर पहिल्यांदा पाळी आली तर अशा वेळेस घाबरण्याची गरज नाही. सुतक संपल्यानंतर मुलीला स्नान करून देवदर्शन करावे आणि साधी प्रार्थना करावी आणि कुटुंबातल्या ज्येष्ठांनी तिला आशीर्वाद द्यावा. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळी म्हणजे कोणताही दोष नाही. तो निसर्गाने दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. धर्म आणि परंपरा या केवळ मार्गदर्शक असतात आणि त्यामुळं स्वच्छता आणि आत्मविश्वास आणि चांगली माहिती त्या मुलीला देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पहिल्यांदा मुलीला पाळी आली की घरामध्ये अंधश्रद्धा व भीती निर्माण करण्याचं काम आपल्या जुन्याच स्त्रिया मंडळी करत असतात, तर त्यामुळे त्यांनी ते करू नये. आता ती मुलगी कोणत्या तिथीला, कोणत्या नक्षत्राला आणि कोणत्या वाराला रजस्वला झाली त्यानुसार सुद्धा तिचं फळ ठरतं. तुम्हाला पुढचा जर भाग ऐकायचा असेल तर पुढच्या भागामध्ये मी याची विशेष माहिती सांगेन. आणि हा कार्यक्रम आवडला असेल आणि तुमच्या भागामध्ये सर्वात पहिल्यांदा जर मुलगी रजस्वला झाली तर काय प्रथा परंपरा पाळल्या जातात ते कमेंट करून जरूर सांगा. हा कार्यक्रम आवडला तर धन्यवाद. पुढच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करा. ओम साईराम.